नमस्कार. जय महाराष्ट्र न्यूज नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्यांनी असं जाहीर केलं की मुख्यमंत्री फडणवीसांच्यावर हल्ल्याची होती तयारी जरांगे पाटील यांची. आणि परत त्यांनी कोणाची इंटरव्ह्यू पण दाखवले. मनोज जरांगे पाटील यांचा मी समर्थक आणि विरोधक नाही. न्यूज चॅनल्सचे जे संपादक आहेत, एडिटर आहेत, त्यांनी बातम्या देताना खूप फिल्टर्स, तारतम्य बाळगलं पाहिजे, हे पहिल्यापासून माझं म्हणणं आहे. आपण आता लाईव्ह आणि व्हिडिओ आणि माईकच्या जमान्यात आहोत. याच्यामुळे झालं आहे काय की आता नवीन पिढीचे जे पत्रकार आहेत त्यांना तारतम्य राहिलेलं नाही, त्यांच्या ब्रेनवर कंट्रोल नाही. जरांगे पाटलांनी कालच्या एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं की जर आम्हाला मुंबईमध्ये आढळलं असतं तर आम्ही वर्षा बंगल्यावर जाऊन फडणवीसांची धुलाई केली असती. आता अशा प्रकारची विधानं जी असतात ना, ते खूप लोक करतात. आम्हाला अडवलं असतं तर आम्ही हल्ला केला असता, आम्ही मंत्र्यांच्या बंगल्यावर गेलो असतो, असे खूप विधानं करतात. दिल्लीमध्ये पण पंतप्रधान मोदींबद्दल पण झालेलं आहे. पण त्या बोलण्याच्या ओघात ते सांगून गेले की त्यांची हल्ल्याची तयारी होती, असा त्याचा अर्थ होत नाही. आंदोलनाची रिपरकशन्स असतात, तसं त्यांनी केलं पण नसतं. पण हा जो इन्फरन्स आहे, हा जो निष्कर्ष काढला आहे की मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसावर हल्ल्याची होती तयारी जरांगे पाटील यांची, आणि त्याच्यावर परत इतरांची मुलाखती पण घेतात. ते माझी ह्या न्यूज चॅनलला विनंती आहे की त्याच्या संपादकांनी ही बातमी आम्ही चुकीने इंटरप्रेट केली अशी माफी मागावी, किंवा जरांगे पाटलांनी सरळ अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा. कारण की एखाद्या नेत्यावर हल्ला होणार आहे याचं एक असेसमेंट वेगळं, त्याची बातमी देणं वेगळं, एखाद्याच्या विधानाचा वेगळा अर्थ काढणं वेगळं. न्यूज चॅनलला, यूट्यूबवर सगळ्यांना समजलं पाहिजे की यू हॅव टू अप्लाइड ए सायंटिफिक माइंड. बातम्या पेरायच्या, खोट्या गोष्टी सांगायच्या, आता ही सरळ सरळ खोटी गोष्ट आहे. म्हणजे असं एक परसेप्शन तयार केलं आहे की फडणवीसांना मारण्याची जरांगेची तयारी होती. हे अत्यंत धोकादायक स्टेटमेंट आहे आणि हे पत्रकारितेला अत्यंत धोकादायक आहे. मी याचा निषेध करतो.